नमस्कार, मी एकनाथ पाटील सर, एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मुंडा नांदेड। सध्या महाराष्ट्रामध्ये 2025-2026 गृह विभागाच्या अंतर्गत पोलीस भरती सुरू आहे। या महाराष्ट्रामध्ये 30 ते 40% जिल्ह्यांचा रिझल्ट हाती आलेला आहे। नांदेड जिल्ह्याची पोलीस भरती झालेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे 32 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत। तसेच अकोला, भंडारा, पुणे शहर या विविध जिल्ह्यामध्ये आमच्या आतापर्यंत एकूण 70 ते 72 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। मुंबई, नागपूर, पालघर, पाठीमागं आहे मीरा भाईंदर, त्याच्यानंतर कारागृह आणि गट क्रमांकचे सर्व रिझल्ट बाकी आहेत। असा एक मला अंदाज वाटतोय की यावर्षी आम्ही 150 ते 200 विद्यार्थी आमच्या अकॅडमीच्या मार्फत लागतील। मला पालकांना असं आवाहन करायचं की आता जे हे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते ग्रामीण भागातील आहेत, खूप गरीब परिस्थितीतून आलेले विद्यार्थी आहेत। तर गरीब पालकांनी शासनाची नोकरी मिळवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे। लवकरात लवकर 12वी पास झालं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शरीर सृष्टी चांगली असते, त्यांच्याकडून ग्राउंड होऊ शकते, त्यांची बॉडी वगैरे रनिंग चांगली असल्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीनं ह्या चांगल्या नोकऱ्यावर जाता येते विद्यार्थ्यांना। तर त्यांच्यासाठी पालकांनी खास करून योग्य मार्गदर्शन घेणे आणि योग्य वयामध्ये आमच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर ते विद्यार्थ्यांना फायदा होईल। आम्ही एकनाथ पाटील अकॅडमीच्या माध्यमातून एक वर्षभराची फाउंडेशन बॅच राबवतो। 1 वर्ष विद्यार्थ्यांना 4 विषय शिकवतो, दररोज 2 तास ग्राउंड घेतो आणि 3 ते 6 तास मध्ये आम्ही अभ्यास करून घेतो विद्यार्थ्याकडून। दर रविवारी पेपर सराव सोडून घेत असतो, त्याच्यामुळे हे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर यश मिळते। एकनाथ पाटील अकॅडमीचं एक रोजनिशी असल्यासारखं असते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत टायमिंग ठरवून दिलेला असतो, त्या टायमिंग नुसार विद्यार्थी ग्राउंडवर जातात, क्लासवर येतात आणि स्टडी पॉइंटला जातात। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे असं मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगायचं। आपल्याकडे बसण्याची व्यवस्था चांगली आहे, ग्राउंड नियमित होते, ग्राउंडचे सर गोळा रनिंग दोन्ही इव्हेंट दररोज घेतात। आपल्याकडे 4 विषय आणि स्वतंत्र शिक्षक आहेत 4 विषयाला आणि त्यांना 1-1 तास आपण देतो। त्याच्यामुळं दर 15 ते 20 दिवसाला आपण लेकरांची तोंडी परीक्षा घेत असतो, लेखी परीक्षा घेत असतो, पेपर तपासून देत असतो। एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले आणि तो पाठ शिकवलेला असेल तर त्याची उजळणी सुद्धा करून घेतो। त्याच्यामुळे एकनाथ पाटील अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्याची सर्वांगीण दृष्टीनं लेखी आणि ग्राउंड दोन्हीची चांगली तयारी होते। मला भविष्यामध्ये हे सेटअप थोडासा ग्रामीण भागातच न्यायचा आहे। एक 5-6 एकर मध्ये प्लेन ग्राउंड तयार करायचं आहे आणि तिथंच राहण्याची व्यवस्था, जेवण्याची, व्यायामशाळा, ग्राउंड ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी करायचे। ते आमच्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यामध्ये असं करणार आहोत। त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे। 1.5 ते 2 वर्षामध्ये हा आमचा उपक्रम पूर्ण होईल। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आधी पाहावं लागतं त्याची शारीरिक पात्रता आहे का। जर उंची वगैरे बसत असेल आणि तो रनिंग मध्ये चांगला येत असेल तर त्याला अडचण फक्त लेखीची असते। मग त्यांनी 10वी-12वीला किती मार्क घेतलेत, मग त्यांनी मार्क कमी का घेतलेत, नकला मारून आलाय का, तो शहरात होता का, त्याची मानसिकता शिकताना होती का नव्हती, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून त्याला पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही तर त्याला पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या वर्षी सुद्धा त्यानं तयारी करायला पाहिजे। असं जर 1-2 वेळेस केलं तर 100% दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेस त्याला यश येऊ शकते। खऱ्या अर्थानं सगळेच विद्यार्थी अभ्यास करतात, ग्राउंड सुद्धा चांगलं करतात, लेखी चांगली परीक्षा देतात, पण एक कट ऑफ असतो की बा 70 मार्क, 85 मार्क, 90 मार्क। आता कट ऑफ जर 90 मार्कावर असेल तर 90च्या वर जे मुलं मार्क घेतील त्यांना यश भेटतं आणि 90च्या खाली जो 89 मार्क घेतो तो एकाच मार्काने खाली राहतो विद्यार्थी, म्हणजे त्याच्यात पात्रता आहे, तो यशाच्या जवळ गेलाय पण लागला नाही। खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यानं मेहनत केली पण जागा नसल्या कारणानं त्याला अपयश आलेलं आहे। अशा विद्यार्थ्यांनी खचून जायची गरज नाही, कारण येणाऱ्या भरतीमध्ये त्याचाच नंबर पुढे असतो, कारण त्याचा अभ्यास झालेला असतो। तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, फक्त वाट बघावी येणाऱ्या भरतीची, येणाऱ्या जागेची। आणि महाराष्ट्रात आता तर 3 ते 3.5 लाख पद रिक्त आहेत आणि विविध डिपार्टमेंटमध्ये जलसंपदा असेल, समाज कल्याण असेल, जिल्हा परिषद आहे, एसटी महामंडळ आहे, अशा विविध डिपार्टमेंटच्या जागा आता आरोग्य विभागाच्या जागा निघणार आहेत। तर खचून जाऊ नये विद्यार्थ्यांनी, पुन्हा प्रयत्न करावे, पुन्हा तयारीला लागावं आणि यशाच्या जवळ जावं।
खऱ्या अर्थाने ही गोष्ट बरोबर आहे की आमचा तळागाळातला जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे तो महाराष्ट्रामध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये नोकरी करताना आम्ही पाहतो. आम्ही जर बाहेर कुठे फिरायला गेलो तर जागोजाग आम्हाला आमचे विद्यार्थी भेटतात, नमस्कार करतात, चहा पाणी होतंय आणि आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा सार्थ अभिमान वाटतो की हा आपला माणूस आहे आणि पुढे गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला तेव्हा त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर एक समाधान भेटते की खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी या आपल्या शिक्षणातून यशाचं चीज केलेलं आहे. ज्या लेकरांना आई वडील वगैरे नसतात, शिकण्याची समजा एक कुवत ज्याला आपण म्हणतो, फीसच्या बाबतीमध्ये, पुस्तकाच्या बाबतीमध्ये विद्यार्थी थोडेसे मागास पडलेले असतात, तर अशा विद्यार्थ्यांना आपण 5-10% विद्यार्थ्यांना 50% हो, 25% हो, काही विद्यार्थ्यांना मोफत किंवा काही विद्यार्थी आमच्याकडे काम करून सुद्धा राहतात, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण मदत करत असतो. आणि या माध्यमातून एक 3-4 ते विद्यार्थी आमचे सिलेक्ट झालेले आहेत की जे आमच्याकडे काम करत होते, काम करून शिकलेत, राहिलेत, मोठे झालेत आणि काही विद्यार्थ्यांना आपण निशुल्क मध्ये शिकवलेलं आहे. असे विद्यार्थी आपले लागलेले आहेत. आमची अकॅडमी नवीन मोंढा नांदेड येथे आहे, VIP रोडवर, एकनाथ पाटील अकॅडमी. आणि आमचा संपर्क आहे 9822 27 27 76 आणि भेटण्याची वेळ असते दुपारी 3च्या नंतर.